H1B हा काही पूर्वीपासून नाही आहे. 1990. 1990 साली आला. 90चं काय महत्व आहे? हम्म. 90चं महत्व असं आहे की 1984-85 मध्ये राजीव गांधींनी अधिकृतपणे कॉम्प्युटर रिव्होल्युशन ज्याला म्हणतात किंवा कॉम्प्युटर युग म्हणूया आपण सुरू केलं. आता गंमत अशी आहे की त्यावेळेला बहुसंख्य कम्युनिस्ट आणि भारतीय जनता पक्ष या दोघांचा राजीव गांधींच्या धोरणाला कडाडून विरोध होता की कॉम्प्युटर वगैरे काय करायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे वगैरे. आणि त्याच्याबद्दल संप पण झालेत बँकांमध्ये, LIC मध्ये, रेल्वेमध्ये, वर्तमानपत्रात सुद्धा संप झाले कॉम्प्युटरच्या विरोधात. पण राजीव गांधींचं ते धोरण इतकं यशस्वी झालं की मला आठवतं मी 1988 निवडणुका कव्हर करायला गेलो होतो त्यावेळेला भारतातल्या मलाच कमीत कमी 15 भारतीयांनी उच्च मध्यम वर्गातले, श्रीमंत नाही पण गरीबही नाही, उच्च मध्यम वर्गातल्या लोकांनी सांगितलं होतं येताना आम्हाला कॉम्प्युटर घेऊन या. बरं. कसे करून मग ते डेलचा मुक्त कॉम्प्युटर. त्यावेळेला कॉम्प्युटरची तिकडे किंमत होती $699 अमेरिकेतली. पण डॉलर रेट तुलनेने आत्ताचा रुपया डॉलरच्या मध्ये जो आत्ता जे आहे त्याच्यापेक्षा तुलनेने तो बरा होता.